मित्रांनो, कोल्हापूर त्या ठिकाणून एक अत्यंत धक्कादायक आणि अशी घटना समोर आलेली आहे. तर बघा, इयत्ता त्या ठिकाणी 10वी पर्यंत शिकत असलेल्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थिनीच्या आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत एका मुख्याध्यापकानेच त्या ठिकाणी अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, की ज्यापासूनच तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी मुलीबाळींना बहिणींना त्या ठिकाणी सावध करू शकता. तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. तर बघा, त्या ठिकाणी झालं असं की कृष्णा ज्ञानू दाभोळे वय 55 असे त्या ठिकाणी संशयितेचे नाव आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असून तिच्या आईने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात त्या ठिकाणी दिलेल्या तक्रारीनंतर त्याला अटक झालेली आहे. तर बघा, पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी आहे की पीडित मुलीची आई कोल्हापूर शहरात राहण्यात असून ती काही दिवसापासून आजारी असल्याने मुलगी कोल्हापुरात परतली होती. त्यानंतर संशयितेने तिच्या आईची तब्येतीची विचारपूस करत संपर्क पुन्हा वाढवला होता. ऑगस्ट 2025 मध्ये पीडितेच्या घरी कोणी नसल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार केला. तसेच त्याच्या मुलाचाही फ्लॅट शहरात असल्याने पुन्हा 2 महिन्यांनी या फ्लॅटमध्ये पीडित महिला त्या ठिकाणी त्याने बोलवून त्या ठिकाणी पुन्हा तिच्यावर अत्याचार केल्याची घटना त्या ठिकाणी समोर आलेली आहे. मुलीच्या वागण्यात झालेला बदल पाहून तिच्या आईने विश्वासात घेत तिच्याशी संवाद साधला. यावेळी तिने सर्व प्रकार त्या ठिकाणी आईला सांगितला. हे ऐकून आईलाही एक जबरदस्त मोठा धक्का त्या ठिकाणी बसलेला आहे. त्यानंतर दोघींनी पोलीस मुख्यालयात जाऊन महिला कक्षामध्ये तक्रार दिली होती. यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. संशयिताविरोधात बालकांवरील लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध अधिनियम तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी त्याला मुरगुड येथे अटक करून त्या ठिकाणी आज न्यायालयात उभे करण्यात आलेले आहे. तर त्याला पीडितेच्या वडिलांचे निधन झालेले असून